श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाव ही स्वामी चरणी प्रार्थना. माघ वैद्य चतुर्दशीस महाशिवरात्र म्हणतात. तसं पाहिलं तर प्रत्येक महिन्यातील वैद्य चतुर्दशी ही शिवरात्र असते, पण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील शिवरात्र महत्त्वाची मानली जाते. हा दिवस भगवान शंकराच्या उपासनेचा मानला जातो. तर महाशिवरात्र ही 15 फेब्रुवारी 2025 वार रविवार या दिवशी आहे. तर भगवान शिवांची पूजा करण्यासाठी 4 प्रहर आहे आणि एक निषिद्ध काळ आहे. तर या 4 प्रहरामध्ये तुम्ही पूजा करू शकता किंवा मग निश्चित काळामध्येही तुम्हाला पूजा ही करू शकता. तर प्रथम म्हणजेच पहिला शुभ मुहूर्त आहे तर 15 फेब्रुवारीला संध्याकाळी 6:11 सुरू होईल, तर तो 9:23 आहे. त्यानंतर दुसरा मुहूर्त हा रात्री 9:24 सुरू होईल, तर तो रात्री 12:35 आहे. तर तिसरा प्रहर हा रात्री 12:36 सुरू होईल, तर तो 3:47 आहे. आणि चतुर्थ म्हणजेच चौथा प्रहर हा पूजेचा पहाटे 3:48 सुरू होईल, तर तो सकाळी 6:59 हा असणार आहे. आणि निश्चित काळ मुहूर्त हा रात्री 12:15 सुरू होईल, तर तो 1:05 असणार आहे. तर शिवरात्र ही भगवान शिवांची जी काही पूजा करतो तर ती प्रदोष काळाच्या नंतरच सुरुवात होते, म्हणजे सायंकाळच्या नंतरच भगवान शिवाची ही महाशिवरात्रीची पूजा केली जाते. आणि त्यातले त्यात निश्चित काळामध्ये खूप शुभ मानलं जातं भगवान शिवांची पूजा करण्यासाठी. तर तो निश्चित काळ हा रात्री 12:15 सुरू होईल, तर तो साधारण 1:05 असणार आहे. म्हणजे साधारण आपल्याकडं 45 मिनिट पूजेसाठी आहे. तर या निश्चित काळामध्ये तुम्ही पूजा घरच्या घरीही करू शकता किंवा तुम्हाला मंदिरात जवळ मंदिर असेल तर भगवान शिवांच्या मंदिरातही तुम्ही जाऊन पूजा करू शकता. आता या दिवशी जर तुम्हाला घरी पूजा करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान शिवांची पिंड ही घरात असावी आणि ती पितळाची असावी किंवा मग पारद शिवलिंगाची असावी. पारद हा एक धातू आहे, तर त्याचीही असली तरी चालते. परंतु जी काही आपल्या घरात शिवपिंड आहे तर त्या शिवपिंडीची आपल्याला पूजा करताना त्या ठिकाणी आपल्याला नंदीदेव घ्यायचा नाही, फक्त महादेवांची शिवपिंड आपल्याला इथे घ्यायची आहे. आणि ती शक्यतो घरातील ज्येष्ठ व्यक्ती जे असतील तर त्यांच्या अंगठ्यापेक्षा शक्यतो मोठी ही शिवपिंड नसावी. तर शक्यतो कमीत कमी 3 इंचाची तरी असावी असं म्हटलं जातं. तर ही झाली सगळी आपल्याला शिवपिंडीची माहिती. त्यानंतर आपल्याला जेव्हा केव्हा आपल्याला रात्री पूजा करायची आहे तर त्या अगोदर परत एकदा स्नान करून भगवान शिवांना सफेद कपडे प्रिय आहे, सफेद फुलं अर्पण केली जातात. म्हणून आजच्या दिवशी शक्यतो सफेद कपडे किंवा सफेद धोतर घातलं तरीही चालेल. ज्या ठिकाणी आपल्याला पूजा करायची आहे त्या ठिकाणी एक आसन घेऊन पूजा करायची. कोणतीही पूजा ही आसन घेऊनच करायची, नाही तर ती पूजा भगवान शिव असो किंवा इतर कोणताही देव असो ती स्वीकार करत नाही. मंदिराच्या ठिकाणी फक्त आसन नसलं तरीही ते पूर्ण मंदिर हे देवांचंच असतं आणि देवाने ते सगळं आसन बनवलेलं असतं. त्यामुळे मंदिराच्या ठिकाणी आसन नसलं तरी चालतं, परंतु आपण दुसऱ्या आपल्या घरी किंवा इतर ठिकाणी जेव्हा आपण देवाची जी काही कार्य करायला जातो किंवा सेवा करायला जातो त्यावेळेस आपण नक्की आसन हे घ्यावं. तर पूजेच्या वेळेस शक्यतो आसन असावं. आणि कोणतीही पूजा करताना अग्नी ही साक्ष असावी, तर त्यासाठी तुपाचा दिवा हा फुलवात लावा किंवा मग साधी आपली कापसाची वात आणि त्यामध्ये
तूप घालून तो दिवा प्रज्वलित करा. शिवपिंड ही एका ताटामध्ये ठेवून त्यावरती गळती ठेवायची आहे. तर गळती ही शक्यतो प्रत्येकाच्या घरी असावी, नाहीतर मग आपल्याला उजव्या हाताने चमच्याने आपल्याला त्यावरती शिवपिंडीवरती पाणी घालावं लागतं आणि एकीकडे आपल्याला पठणही करायचं असतं. तर ह्या दोन गोष्टींचा ताळमेळ बसत नाही. यासाठी आपल्याला गळती असणे आणि ती पाण्याने भरून ठेवली तर मग आपलं जे काही दोन्ही गोष्टीकडं लक्ष जाण्यापेक्षा एक गोष्ट आपली व्यवस्थित होते आणि एकीकडे गळतीही व्यवस्थित आपली चालू राहते. तर रुद्र अभिषेक करताना सगळ्यात महत्त्वाच्या कोणकोणत्या गोष्टी घ्यायच्या आहेत, तर शिवपूजा ही खूप महत्त्वाची आहे आणि त्यातले त्यात रुद्र अभिषेकाला एवढं महत्त्व आहे आणि त्याचं तीर्थ जर घरातील सगळ्या व्यक्तींनी जर घेतलं तर जे काही आजारपण असो किंवा घरात कलह होत असेल किंवा एखादी व्यक्ती आपण म्हणतो चिडचिड करत असेल किंवा जी वाईट नजर असेल घरावरती, तर ती सगळी त्यापासून दूर होते आणि घरामध्येही या रुद्र अभिषेकाचं जे काही तीर्थ असेल तर ते तीर्थ घरामध्येही थोडंसं शिंपडायचं आहे जे काही पूजा झाल्याच्या नंतर. तर एवढं सारं रुद्र अभिषेकाला महत्त्व आहे. तर रुद्र अभिषेक घेताना सर्वात पहिला आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शीर्ष घ्यायचं. त्यानंतर संस्कृतमध्ये किंवा मग मराठीमध्ये रुद्र एक वेळा पठण करायचं आहे. संस्कृतमधलं पठण केलं तरीही चालेल किंवा मग मराठीतही तुम्ही वाचू शकता. संस्कृत प्रत्येक जणाला हे व्यवस्थित पठण होत नाही किंवा त्याचं उच्चारण व्यवस्थित होत नाही, अशा वेळेस तुम्ही मराठीतही वाचू शकता. संस्कृतमध्ये मग नंतर वाचायची गरज नाही. तिसरी गोष्ट म्हणजे गायत्री मंत्र 24 वेळा म्हणा किंवा मग तुम्ही एक माळ केली तरीही चालेल. संजीवनी मंत्र 11 वेळेस घ्यायचा आहे. त्यानंतर अमृत संजीवनी मंत्र 11 वेळेस, महामृत्युंजय मंत्र 11 वेळेस, कालभैरव अष्टक 1 वेळा, शिवकवच 1 वेळा, शिवमहिम संस्कृतमध्ये किंवा मग मराठीमध्ये 1 वेळेस तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र 1 वेळेस म्हणायचं आहे. रामरक्षा स्तोत्र 1 वेळा, श्रीसूक्त 1 वेळा. आता त्यानंतर मग आपली शिवपिंड ही गळतीच्या ठिकाणाहून उचलून स्वच्छ पुसून ज्या ठिकाणी आपण नेहमी ठेवतो त्या ठिकाणी ठेवून द्यावी किंवा मग तुम्हाला अजून काही सेवा करायची असेल तर तीही सेवा करू शकता. त्यांना धूप दीप दाखवा. आपण शिवपिंडीचा अभिषेक करताना आपण भस्म लेपन केलं नव्हतं, तर मग यावेळेस आपण उजव्या हाताचे जी मधली 3 बोटं आहे, जी की ब्रह्मा विष्णू महेशाचे प्रतीक असलेल्या 3 बोटांनी 3 वेळेस भस्माचं लेपन करायचं आहे. जर तुम्ही महादेवाला लाल फुलं अर्पण केलं तर ज्यांच्या पत्रिकेत मंगळ दोष असेल तर त्याचा प्रादुर्भाव हा कमी होतो. मंगळ दोषातले जे काही दोष आहेत ते बऱ्यापैकी कमी होतात. त्यानंतर भगवान शिवाची 108 नावं घेऊन एक बेलाचं पान अर्पण करावं किंवा मग एकच बेल हातामध्ये घेऊन 108 नावं घेऊन भगवान शिवांची ते बेलाचं पान भगवान शिवांच्या पिंडीवरती अर्पण करावं. त्याचं देठ हे नक्की काढून घ्यावं. धोत्राची फुलं आजच्या दिवशी भगवान शिवांना अर्पण करावी. आजच्या दिवशी प्रत्येकाला हा उपवास असतो, तर हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो. त्याचबरोबर भगवान शिवांची 108 नावे झाल्याच्या नंतर शिवहर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो हा मंत्र 11 वेळेस म्हणायचा आहे. ही सगळी लिस्ट जी आहे तर याप्रमाणे आपल्याला ही सेवा करायची आहे. त्यानंतर भगवान शिवांना ची आरती करायची आहे. तर तुम्ही 1 आरती घ्या, 2 आरती घ्या, तुम्हाला जसं शक्य होईल त्याप्रमाणे आरती करावी. महाशिवरात्रीचा उपवास आपण हा दुसऱ्या दिवशी सोडतो, तर त्या दिवशी आपल्याला कौट असतं, तर ते कौठाचा गर आतमधला काढून त्यामध्ये गूळ मिक्स करून आपल्याला भगवान शिवांना त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि तेच आपल्याला ग्रहण करायचं आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही जे काही भाजी पोळी आहे तर त्याप्रमाणे तुम्ही खाऊ शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की
लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.